पाहुणे आल्यावर त्यांना पाणी देणं, त्यांनी पाणी पिलं की ते ग्लास विसळून जागेवर ठेवणं किंवा जेवणाआधी सर्वांची ताटं वाट्या घेणं, जेवण झाल्यावर किमान आपलं ताट उचलून ठेवणं, हे सगळं घरातली कामं करण्याची सवय किंवा शिस्त एवढ्यापुरतं नाहीये. या सवयीतून आपण एक जबाबदार अडल्ट, एक जबाबदार प्रौढ मनुष्य घडवत असतो. पाहुण्यांना पाणी देणं किंवा आपलं ताट आपण उचलणं हे फक्त घरातलं काम किंवा घरातली जबाबदारी नाहीये. मी समाजात कॉन्ट्रीब्यूट करायला हवं आणि माझं मी आवरायला निस्तरायला हवं हा धडा येतो. माझं ताट मी तसंच ठेवून हात धुवून मोकळा झालो तर त्यातून मी करून ठेवलेली कामं मीच निस्तरली नाहीत तरी चालतं हा संदेश जातो. घरात कोणीही येऊ जाओ, माझा त्याच्याशी संबंध नाहीये, मी माझ्या घराची आब राखायची नाहीये, हे शिकणारं मूल मोठं होऊन समाजाशी, नातेवाईकांशी, राष्ट्राशी बांधिलकी ठेवणारच नाहीये. मी या सोसायटीचा भाग आहे आणि ही सोसायटी माझ्यातून तयार होते. या व्यक्ती आणि समष्टीच्या बंधाचा दुष्काळ संपायला हवा असेल तर घराघरातून होणाऱ्या संस्कारांपासून पर्यायच नाही. आपल्या मुलांचं आयुष्य घडवायचं असेल तर ते असंच घडवावं लागणार आहे, दुसरा मार्ग नाहीये त्याला.